नमस्कार. कोल्हापूरमधील निसर्ग अंकुर संस्थेचे सचिव किशोर शिंदे हे शहरातील इमारतींना लागणारी मधमाशांची पोळी आणि त्यांचे जंगलात पुनर्वसन यावर संशोधन करतात. पाहूया मे 2026 मध्ये झालेल्या पर्यावरण संस्थांच्या गोलमेज परिषदेमध्ये मधमाशांबद्दल ते काय सांगतात. किशोर शिंदे, सचिव निसर्ग अंकुर संस्था कोल्हापूर. वेगवेगळ्या पातळीवरती पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणं आणि काय चालू आहे याच्याबद्दल सगळ्यांनाच जाणीव आहे. त्याच्याबद्दल मी वेगवेगळ्या सांगणार नाही. सध्या रानभाज्यांचा महोत्सव असू दे किंवा त्याच्याबरोबरच त्याच्या संदर्भात असलेली सगळीच शास्त्रीय माहिती आणि त्याचं पुस्तक प्रकाशन हे सुद्धा एक विभाग निसर्ग अंकुर मार्फत काम चालू आहे. त्याच्यामध्येच लॉकडाऊन नंतर आणखीन एक ॲडिशनल गोष्ट निसर्ग अंकुर सुरू केली आहे. ती म्हणजे मला नमूद करायची वाटते की 15 मीटरच्या वरती जे काही मधमाशांची पोळी लागतात आणि शहरातली मोठी झाडं गेल्यानंतर ह्या रॉक्सेटा नावाच्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशांची पोळी बिल्डिंगला लागतात आणि ती जाळली जात आहे. आजही त्याचं सोल्युशन स्पष्ट नाहीये. तर त्याच्यावरती मी संशोधनात्मक काम सध्या सुरू केलं आणि त्याच्यावरती आपण आहे तशी एकही माशी मेली नसली पाहिजे आणि एकही माशी मला चावली नसली पाहिजे या तत्वाखाली निसर्ग अंकुरच्या बॅनरखाली ऑलरेडी त्याच्यावर संशोधनात्मक काम केलं आणि आपण आहे तसं मॉडेल्स पुढे शिफ्ट करतो आणि मोर दॅन आता जवळपास 45 पोळी आपण शिफ्ट केली आहे. त्यातली काही पोळी तुम्हाला आजही रिमोट केलेल्या अवस्थेमध्ये आम्ही तुम्हाला जंगलात घेऊन दाखवू शकतो. हे सगळा उद्योग संध्याकाळी 4 नंतर सुरू होतो कारण फक्त मधमाशा सगळ्या 3 वाजेपर्यंत परत आलेल्या असतात. ऍक्च्युली अवघड विषय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याच्यावरती सातत्याने केलेलं संशोधनात्मक काम गेल्या कित्येक वर्षाचं पर्यावरण अभ्यास करत असताना काम छान पद्धतीने करता आलं आणि आतापर्यंत आपण 45 गुणिले 1,00,000 माशा असा जर हिशोब केला तर किती लाख माशा आपण वाचवू शकलो त्याचं श्रेय सगळं निसर्ग अंकुर संस्थेला जाईल. एवढंच मी कोल्हापूर शहरामध्ये एक मोठं काम तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणखी शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून पर्यावरणाची जी काही समस्या असतील त्याच्यावरती विषय असतील हे सगळेच आपण एकमेकांना हाताळत असतो.